इकडे 26 दिवसानंतर जिल्ह्यात प्रवेश करते। हां, संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आज संतांची भूमी या सोलापूर नगरीत, सिद्धरामेश्वरच्या नगरीत, पांडुरंगांच्या नगरीत, श्री स्वामी समर्थांच्या दामाजी पंथांच्या भूमी आज पालखीचं आगमन झालेलं आहे। मी असतील, प्रशासनातील आम्ही सगळे प्रमुख असेल, आज गजानन महाराजांची पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं। वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये, जिल्हा प्रशासन यातील मागील कित्येक दिवसापासून प्रयत्नशील आहे आणि एक परम भाग्य आज या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो अंतराहून येणाऱ्या या वारकऱ्यांमुळं आमची भूमी पुन्हा एकदा पावन झाली आहे आणि वारकऱ्यांमुळं त्या सेवेचं पुण्य आज आम्हाला मिळालं आहे। काय साकडं घातलं दादा? पांडुरंगाला साकडं एवढंच घातलं आहे की बळीराजा सुखानं जाऊ, या महाराष्ट्रातील जनता कुठलीही जनतेला तोशिष राहू नये, कुठल्याही जनतेला अडचणी कमीत कमी आल्या आणि विशेषतः बळीराजा सुखाने राहू हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे। ओके, विचारणार आहे डायरेक्ट बोलायचं। 26 दिवसानंतर संत गजानन महाराजांच्या पालखी खरं म्हणजे आपले विदर्भातून एवढा लांबून येतात। वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत आपण दरवर्षी प्रत्येक दिंडीच्या लोकांना औषधाचे किट वाटप करतो। त्या किटमध्ये 13 प्रकारचे बेसिक औषधे असतात, ते आपले फर्स्ट एडसाठी जे काय लागतात ते सगळे औषध असतात आणि प्रत्येक दिंडी प्रमुखांना आपण देतो आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे पालखी मुक्काम असतात किंवा विसावा असतात त्या ठिकाणी असं पूर्ण एकूण जिल्ह्यात 143 आपण फर्स्ट एड सेंटर उभे करण्यात आलेले आहे। तसेच आपण ICU सेंटर 21 उभे करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना आणखीन सेवा सुविधासाठी आपण फिरते शौचालय हे सगळे पण देतो आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणे आपण वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आले आहे। जर तुम्ही बघितलं असेल तर उलेमध्ये पण आपण 5000 स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप यावर्षी विथ डबल मॅटिंग आपण केलेले आहे। सर्व वारकऱ्यांना सुविधा व्हावी आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करतो आहे आणि यावर्षी पण आपण त्याप्रमाणे काम करण्यात आलेली आहे आणि नियोजन पण आणखीन आमचे चालू आहे। यंदाचे आषाढी वारी 2025मध्ये विशेषतः म्हणजे मागच्या वर्षी तुलनात्मक जर आपण बघितला, मागच्या वर्षी 3,15,000 स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप केले होते एकूण जिल्ह्यामध्ये। यावर्षी आपण 7,12,000 पर्यंत पोहोचलो आहे, म्हणजे दुप्पटपर्यंत आपण केलेली आहे। तसेच आपण ह्यावर्षी वायफाय बूस्टर स्पॉट्स पण ठेवलेले आहे 150 आणि वायरलेस 2G हँडसेट पण करण्यात आलेले आहे आणि आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे मोठ्या प्रमाणे गर्दी असतात त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल ऑन व्हील्स असं 5 हॉस्पिटल्स तयार करण्यात आलेली आहे। तसेच मोबाईल चार्जिंग व्हॅन जे आहेत 5 ते पण तैनात करण्यात आलेली आहे। तसेच यावर्षी पंढरपूर शहरात आपले जे जुनी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात आलेले आहे, जिथून पूर्ण प्रशासनाचे जे विभाग प्रमुख असतात ते तिथे बसून 350 जे आपले CCTV कॅमेराज आहे त्याच्यामधून आपण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि खालच्या यंत्रणाला वेळेवरी सूचना पोहोचतील आणि जे काही असुविधा झालेली आहे किंवा जे काही अडचण आलेली आहे ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोलची मुख्य भूमिका असणार आहे। हे सर्व आपण यावर्षी विशेष उपक्रम म्हणून राबविण्यात येणार। काय आव्हान कराल वारकऱ्यांना? आव्हान काही वेगळं नाही आहे। जे नेहमीप्रमाणे त्यांनी भक्तिभावासोबत पंढरपुरात पोहोचतात त्याप्रमाणे यावर्षी पण कार्यक्रम व्हावा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि वारकऱ्यांना कुठलीही असुविधा होऊ नये त्यासाठी आम्ही तयार आहे। यस, धन्यवाद।